एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता जस्ट मी ऑफिसमधून आलो आणि जियानासुद्धा आईबाबांकडनं पिक केलं आणि आता जियानाची शाळा लवकरात लवकर चालू होणार आहे. तर त्या गोष्टी सगळ्या लाईंडअप आहे. तर आज आम्ही जातो आहे युनिफॉर्म घ्यायला तिचा, आहे ना जियाना? हां, आज युनिफॉर्म घ्यायचा आहे आणि 25 तारखेला घ्यायचे आहेत तिचे कपडे. चला काय घ्यायची आहे? म्हणजे नाही कळलं मला. बरं ठीक आहे, सांगशील मला तिथे गेल्यावर. सगळ्यांना कर वेलकम बॅक कर. स्वागत आहे म्हणून दे, हाय फ्रेंड्स म्हणून दे. कसे आहे तुम्ही? आपण कुठे चाललो जियाना आता? बुक्स घ्यायला नाही, आम्ही जियानाचा युनिफॉर्म घ्यायला चाललोय. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, डिसेंबरमध्ये जियानाची ऍडमिशन झाली होती नर्सरीसाठी. बुक आपण 2 दिवसानंतर जाऊ, आज फक्त युनिफॉर्म येणार आहे. ठीक आहे, टिफिन वगैरे सगळं घेऊ आपण. आधी बुक युनिफॉर्म सगळं घेऊन घेऊ आणि मग नंतर सगळे शेवटी घेऊ आपण टिफिन वगैरे. बॅग बरं सगळंच घेऊ. आता मी बोलू? हा हा, हे काय आहे? मला कळलं नाही. हे काय काय आता हे माईलाच विचारावं लागेल की ही काय म्हणत आहे. माईनीच सांगितलं हिला काहीतरी, तर माहित नाही. चलो एनिवेज, तर आता वाजले हे 6:30 7:15 आणि स्वयंपाक अर्धा झालेला आहे. अर्धा आल्यावर करेन, बिकॉज आज हे बनवणार आहे अंडा करी. सॉरी, अंडा करी नाही, आज बनवणार आहे अंड्याची भुर्जी. आणि अंड्याची भुर्जी मी अगदी वेळेवर बनवून देते. ती बनवून ठेवली अंड्याची भुर्जी, तर ती तेवढा त्याचा टेस्ट एवढा एनहान्स नाही होत असं आम्हाला वाटते, म्हणून आम्ही वेळेवरच बनवतो. तर ये चला मग जियानाची आता घेऊ आपण युनिफॉर्म शूज जे मिळेल आता. बिकॉज आमचं पण हे सगळ्या गोष्टी फर्स्ट टाइम आहे, आम्हाला पण असंच काही आयडिया नाही आहे. इथे घराजवळच एक लोकेशन त्यांनी ठरवलेलं आहे, तिथे आम्ही चाललो. इला बोलायचं आहे, बोल. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हां म्हणून दे पटकन. फ्रेंड्स लाईक करा, शेअर करा. इकडे इकडे बघून. हां चला, तर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आईबाबांच्या होम टूरला खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, खूप छान छान त्याच्यावर कमेंट सुद्धा आलेले आहेत. तर येस, आणि अजून काही डिटेल्स जर हवे असेल तर नक्की सांगाल. चला, भरपूर दूर कार लावलेली आपण. आवडलंच घे ना, पूर्ण घातलेलं नाही अजून. हे काय? नाही नाही, याच्यावर घालून बघ ना, पूर्ण घाल ना. आणि हा 22च घालतो. सर आता आम्ही गेलो होतो युनिफॉर्म घ्यायला, पण जियानाचं साईजेस अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला जावं लागेल बर्डीला फॉर्च्यून मॉलमध्ये. पण आपण मला नेक्स्ट मंथ आपण आता सावकाश, आता फक्त बुक्स घ्यायला येऊन जाऊ. अर्ली येऊ. कसं चीज. चल घे, फिनिश कर. आणि इथे प्रणव मला करून देणार आहे. तर आमचं काही संपत नाही, आम्हाला जितकी जागा राहील तेवढी कमी. एनिवेज, तर जियाना खाते इथे खिचडी आणि थोडीफार पॅकिंग सुद्धा सुरू होती. म्हणजे प्रणवने त्याचे कपडे वगैरे सगळे आता आयर्न केलेले आहेत. आणि इथे आता आमचं सुरू आहे वॅक्सिंग. काय दीपालीची वॅक्सिंग करून देणार आहे हा आर्टिस्ट. येस, दरवेळेसचं असतं. दरवेळेस नसतं, माझी ताई येते ती करून देणारी. लास्ट टाइमच आली होती फक्त, त्याच्या अगोदर मीच करून दिली. पण त्याच्या चला, त्यात पण तर आज मजा आहे, त्यात पण
थोडे चटके लागले की एक वेगळा आवाज येतो. तर आता प्रणव मला करून देणार आहे हात आणि पायाची वॅक्सिंग. तेवढंच वेळेस जियाना आपला फिनिश करेल. ओके मी आहे ना आता. काय काही नाही काही नाही का. बरं बरं जरा आलं. बरं. आणि ही सोप कशी लागली आहे. चोर सोप खात होती का तू. बरं. आणि ह्या इथले जरा कपडे ना आत ठेवत जा. जागा नाहीये माझ्याजवळ. फक्त 2 ड्रॉवर दीपालीने मला दिलेले आहे. ते 2 आहे माझे, फर्स्ट आणि सेकंड. बस ते बघा पूर्ण पॅक आहे. आणि नवीन कपडे तू घेऊन देतच राहते, तर कुठे ठेवायचे हा प्रश्न आहे. म्हणून मी शॉपिंग नाही करत. हे घ्या इकडे परत जायचंच आहे मॉलला. अरे बाप रे. हो बाळा हो. बुक्स घेऊ आपण. चाललं जाऊ आज फॉर्च्यून मॉलला. चालेल चालेल. हा करून आमचं स्वस्त प्राणी आहे ह्याला प्रणव. काहीच घेऊन नाही मागत काही नाही. फक्त बुक्स युनिफॉर्म आणि बस. ह्यानाच या ना. पण तू असं नाही बसायचं डब्ल्यू शेप मध्ये. चल नीट बस नीट बस. असं नाही बसायचं. याचे बरेच डिसएडव्हान्टेजेस आहेत. हे पोर्शनवर सगळं ताण पडतो आणि डेव्हलप नाही होत त्यांचं. मांडी घालायची. असं थांब थांब. सगळ्यात बेस्ट आहे. असं बसायचं आणि मग खायचं. आज मस्त बेडवर खायला मिळालं तुला. आणि वॅक्सिन झाल्यानंतर प्रणव सगळे कपडे उचलून ठेवणार आहे. तिथले पण सगळे आणि इथले पण. ते ती जागाच नाही आहे त्याची. आतमध्ये ठेवावं लागतात ते. A few moments later. आणि मग इव्हनिंगला आम्ही जियानाला घेऊन गेलो होतो गार्डनमध्ये. तर हे सोनेगाव लेकचं गार्डन आहे. खूप सुंदर असं गार्डन आहे. आता स्टार्ट झालेलं आहे. आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम जियानाला तिथे घेऊन गेलो होतो. भरपूर ती खेळली, तिने एन्जॉय केला. आम्ही सुद्धा आमचा वॉक दोघांनी कंप्लीट केला तिथे. आणि थोडेफार ग्लिम्स तिथले मी घेऊन ठेवले होते. The next morning. तर आम्ही लावत आहे मेश नेट घराला. कारण तसा पावसाळा वगैरे लागतो तेव्हा थोडी जी विंडो आहे ती ओपन ठेवता येईल त्यामुळे. कारण या अगोदर आम्ही पॅकच राहिलेलो आहे. बट आता असं वाटतं की थोडी फ्रेश एअर घरी यायला पाहिजे. तर त्यासाठी मेश नेटचा मी ऑर्डर दिलेला आहे. तर हाफ विंडोला आम्ही करत आहे हॉल, जियानाची रूम आणि मास्टर बेडरूम. तर याचा सगळ्या मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. जर तुम्हाला पण मेश नेट लावायचे असेल तर नक्की त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. सगळ्यात रिजनेबल रेट मला यांनी दिलेले आहे. तर ते काय आणि कसे हे तुम्हाला पुढे मी सगळ्या गोष्टी सांगेल. हे त्यांनी एक स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि याच्यामध्ये लागेल मेश नेट. तर ती कशी ती लागल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. इकडे चालू आहे दीपालीची सुंदर अशी प्रिपरेशन. तर आज आहे रेणू आणि जयेशला मोठा पाहुणचार. तर स्पेशल आणलेला आहे. तर इथे आणलेलं आहे गावरान चिकन आणि याची क्लिनिंग प्रोसेस स्टील प्रोग्रेसमध्ये आहे. आणि पोरांसाठी अंडे बॉईलसुद्धा झालेले आहे. किती वाजेपर्यंत येणार आहेत ते. कारण आज ऑफिस आहे तर बहुतेक थोडं लेटच होईल त्यांना यायला. चला माझंसुद्धा ऑफिस आहे पण थोडा हातभार मी लावत आहे बायकोला. गंज जरा जास्त मोठा घेतला आपण. इतकी मोठी भाजी होणार आहे. आम्हाला 2 किलोचाच पाहिजे होता पण आपल्याजवळ तो ऑप्शन नाही आहे त्यामुळे. येस चला. तर यांची मेशनेट लावून होतपर्यंत मी करतो चिकन क्लीन. दाखवेल नंतर. जानेवारी फेब्रुवारी बोलून दाखव मंथ्स. हां हां नेक्स्ट. एप्रिल सगळं डिसेंबरपर्यंत बोल. नंतर तुला येतेच या ना विसरली तू. नोव्हेंबर. चला तर अशी आहे मेश नेट आणि इथनं आपण ऑपरेट करू शकतो.
आणि पूर्ण इकडे फोल्ड होऊन जाते. जस्ट चेक दीपाली किती विंडो ओपन होते का. हां मला थोडी मास्टर बेडरूम जियानाच्या रूममधली नाही होत. होत आहे ना ठीक आहे. तशी ओपन नाही करत आपण बट स्टील होत आहे. जियानाच्या रूममधली आहे बरं. बघू आपण बघ एक मिनिट मला थोडा डाऊट येतो. हो चेक करून घेऊ ना पहिले. होत आहे होऊन जाईल ते फ्री. यूज तर करत नाही. ठीक चला तर इथे आहे दुसरी नेट. थोडं जाम आहे. परफेक्ट. आता असं पाच नाही राहावं लागणार. तसं ठेवलं तरी चालतं. आता जेव्हा आपला मेन रेनी मान्सून सीझन येईल ना तेव्हा मजा येईल. किती दिवसांपासून असं ऍडजस्ट करायचं. 1 वर्ष 1.5 वर्ष झालं. चल झाला स्वयंपाक तुझा. अरे बाप तुला काय वाटतं त्याच्यासाठी बसायला घेऊन आलाय. बघ तू एवढी काय आणलं बघ. तुला वाटलं की चेअर बसायला चेअर घेऊन आला. लागलाय माहिती तुला आई बाबा भंडारा कोण आहे. आम्ही तर फिरत फिरत आलो ना. आई बाबा भंडारा पोहोचले 10 मिनिटं आधी आणि आम्ही इथे पोहोचलो. बरोबर ही दिसत आहे गोलू गोलू छान. सॉक्स पण काढतो. आता पाहते गेलं. तुला माहिती तुझं नाव पण नाही काढलं शपथ. म्हणजे की आपण कालपासून सांगितलं त्याला की आपण झियानाकडे चाललोय वगैरे वगैरे. आज गेला का म्हणजे मग तुम्ही प्रणव चाचू पण म्हटलं जयू आता याला सगळं लक्षात राहते की कोणत्या मासीचं कोण काय आहे. हा सगळं त्याला माहिती आहे आता. तू किती ब्रदर्स आहे तुला. नाव सांग. नाव सांग. नाव तर सांग. बापरे हो तुमच्याकडे मुलांचीच लाईन आहे वाटते ना. आमच्याकडे मुलींची. आणि तू तुझं तर घेतलंच नाही. अच्छा ओके. तुला चिकन आवडते का मासीला. थँक्यू ना. ही म्हणी घे ना. ही म्हणी घे. असा होता आजचा दिवस. जयेश रेणू आमच्याकडे आले. खरंच खूप दिवसानंतर ते आले. आम्ही भरपूर दिवस असं बोलणं सुद्धा आमचं होत नाही. महिना भेटणं होत नाही कारण ते पुण्याला असतात आम्ही नागपूरला असतो तर त्यामुळे. पण जेव्हा कधी पण आम्ही भेटतो तर त्या गप्पा काही वेगळ्या लेवलच्या असतात आणि तो एक वेगळाच बॉन्ड आमचा क्रिएट झालेला आहे. तशी रेणू ही मैत्रीण दीपालीची आहे पण तिच्यासोबत माझा बॉन्ड हा खूप चांगला आहे. तर असं खरंच खूप रेअरली होते आणि वी आर लकी की आमच्या लाईफमध्ये जयेश आणि रेणूसारखे मित्रमैत्रिणी आहेत. तर असा दिवस आम्ही स्पेंड केला. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.